धम्मबंधूंनी भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक विलक्षण ग्रंथ आहे. आधुनिक काळामध्ये त्यातूनही भारतासारख्या फार विशिष्ट प्रकारची परिस्थिती असणाऱ्या देशामध्ये आणि लोकांच्यामध्ये पुन्हा बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीनं बुद्ध धम्माचा कसा वापर केला पाहिजे आणि त्या धम्मातल्या कोणत्या विशिष्ट शिकवणी आहेत ज्याकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे याचा अत्यंत साकल्यानं विचार करून बाबासाहेबांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. हे दिशा दिग्दर्शन आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये धम्माचा वापर करण्याचं कौशल्य याच्यामधून आपल्याला संपादन करता येऊ शकतं. म्हणून भदंत आनंद कौशल्यांनी जे उद्गार काढलेले होते त्यांनी आपल्या अनुवादामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या बुद्ध धर्म हे और उनका धर्म वगैरे त्यांनी म्हटलं आहे. बुद्ध और उनका धर्म हिंदीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी फार चांगले उद्गार काढलेले आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे, बौद्ध धर्म और बौद्ध समाज के पक्ष में जितना महान कार्य नागपुर की वह दीक्षा थी उतना ही बल्कि उससे भी अधिक महत्वपूर्ण कार्य डॉक्टर भीमराव आंबेडकर की पुण्य लेखनी से इस ग्रंथ रत्न की रचना करके किया है. धम्म दीक्षेपेक्षा सुद्धा हे काम महान आहे असं आनंद कौशल्य म्हणतात. ते अक्षरशः खरं आहे. भारतात बुद्ध धर्म रुजवायचं असेल तर हे मार्गदर्शन दिशा दिग्दर्शन असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या ग्रंथाचा पहिल्यापासून बारकाईनं अभ्यास करत आलेलो आहोत. कुठलाही धर्म रुजायचा असेल तर 3 गोष्टींची गरज असते. पहिली गोष्ट म्हणजे धर्माचं तत्त्वज्ञान सर्वांच्यापर्यंत पोचू शकेल, सर्वांना घेता येईल अशा प्रकारची सोय असली पाहिजे. म्हणजे त्याचा ग्रंथ असला पाहिजे. हे ग्रंथ असे असले पाहिजेत की माणसाला ते चालता आले पाहिजेत, वाचता आले पाहिजेत, सहजपणे उपलब्ध झाले पाहिजेत. बुद्ध धम्माची अडचण ही होती की त्यांचा जो धार्मिक ग्रंथ पाली त्रिपिटक म्हटलं जातं हा काही एक ग्रंथ नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 140 पुस्तकं आहेत. 140 पुस्तकं आणि अनेक विविध विषयांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. सामान्य माणूस तो वाचणार कधी आणि बुद्धाची नेमकी शिकवण हीच आहे समजणार कशी? कारण सर्व ग्रंथांमध्ये वेगवेगळे ॲस्पेक्ट निराळ्या अंगाने धम्माची मांडणी केलेली आहे. त्यामुळे बुद्ध धर्माचा अभ्यास करणंच मुळामध्ये अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला त्या धम्माची मूलभूत तत्त्व समजणं आणि सहजपणे आकलन होणं, हातात येणं फार गरजेचं आहे. म्हणून वेगळ्या धर्मग्रंथाची गरज आहे अशी बाबासाहेबांचं म्हणणं होतं. बायबलसारखा किंवा कुराणासारखा एखादा संक्षिप्त ग्रंथ असावा ज्यामध्ये मूळ शिकवणीचा सारांश आला पाहिजे. आणि असा ग्रंथ बौद्धांच्यासाठी उपलब्ध नव्हता. म्हणून बाबासाहेबांनी स्वतः प्रयत्न केले आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ निर्माण केला. ह्या माणसानं किती कष्ट घेतलेत लक्षात घ्या. पुढची गरज ओळखून हे कार्य दुसरं कोणी करेल की नाही याचा भरोसा नाही, ते आपणच केलं पाहिजे. म्हणून आपल्या आरोग्याची, आपल्या प्रकृतीची कशाची पर्वा न करता सातत्याने या ग्रंथावरती त्यांनी जोर दिला. 50 साली त्यांनी घोषणा केली की धर्मग्रंथाची गरज आहे. नंतर लिखाणाला सुरुवात केली हळूहळू आणि त्यांच्या लेखणीचा शेवटचा शब्द या ग्रंथाच्या रूपानं प्रकट झालेला आहे. या ग्रंथाची प्रस्तावना त्यांनी 5 डिसेंबरच्या रात्री लिहिली 1956 सालच्या आणि दुसऱ्या दिवशी
त्यांचं जीवन संपलं. मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत आपलं हे कर्तव्य पूर्ण झालंच पाहिजे या जिद्दीनं पछाडलेले डॉक्टर आंबेडकर त्यांनी त्या अलौकिक ग्रंथ आपणापुढे दिलेला आहे. आणि त्याचा अभ्यास करणं, तो समजून घेणं, एक एक वाक्य त्याचं लक्षात घेणं, हे खरं म्हणजे कुठल्याही आंबेडकरनिष्ठ अनुयायाचं प्रथम कर्तव्य आहे. एखाद्या कादंबरीसारखा कथेसारखा ग्रंथ वाचायचा आणि ठेवून द्यायचा, नंतर म्हणायचं हे ते बाबासाहेबांचं आम्हाला हे मान्य नाही. त्यांनी विपස්සना कुठे सांगितली, त्या ग्रंथात नाहीच म्हणे, अमुक नाही तमुक नाही अशी टीका करत बसायची. याला धर्मग्रंथाचा अभ्यास म्हणत नाहीत, हे थोडंसं लक्षात घ्या. याला धर्मग्रंथाचा अभ्यास होत नाही. तो फार प्रचंड आवाक्याचा ग्रंथ आहे, खूप बारकाईने शिकावा लागतो तो. ती शिकण्याची जिद्द बाळगून एक एक प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा त्या ग्रंथाचा अभ्यास आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेब गेल्यानंतर गेल्या 50-60 वर्षामध्ये असा प्रयत्न कोणी केला नाही, त्या अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही. बस एक ग्रंथ आहे म्हणून ठेवून दिला. अनेक लोकांनी घेतले, अनेकांच्या घरी आहेत, अर्धवट वाचतात सोडून देतात, काही तर वाचतही नाही, वाचलं तर समजत नाही. त्यामुळं या धर्मग्रंथाचा पहिल्यापासून अभ्यास होणं आणि त्या अभ्यासाचा प्रचार होणं जनतेमध्ये फार गरजेचं होतं. जे धम्मप्रचाराचं एक फार प्रखर माध्यम आहे, प्रमुख माध्यम आहे, त्या माध्यमाचा वापर बाबासाहेबांच्या नंतर कोणी करू शकलं नाही. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे, हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही असो, दुसरी जी गोष्ट आवश्यक आहे ती आहे धर्मस्थळ असावं लागतं प्रचार प्रसार करण्यासाठी, लोकांना शिकवण्यासाठी. ते धर्मस्थळ म्हणजे बुद्धविहार, सार्वजनिक क्षेत्र जिथे शिकता येईल. आणि तिसरी गोष्ट आवश्यक असते की हे सारं शिकवणारी प्रशिक्षित व्यक्ती हवी असते, जाणकार व्यक्ती, अनुभवी व्यक्ती, ज्यांनी ते जाणलेलं आहे, समजलेलं आहे, असा शिकवणाऱ्यांचा वर्ग हवा असतो. त्यालाच पुरोहित वर्ग म्हणतात. आणि सर्व धर्मामध्ये ही सिस्टम आहे. ख्रिश्चनांचं उदाहरण घेतलं तर त्यांचा धर्मग्रंथ बायबल आहे, सर्वांना उपलब्ध आहे. त्यांचे धर्मगुरू फादर आहेत आणि चर्च आहे. चर्चचा वापर धर्मगुरू त्याच कामासाठी करणार, तिथला ख्रिश्चन मनुष्य त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मुसलमानांचं तसंच आहे. कुराण आहे, मौलवी आहे, मस्जिद आहे. हिंदूंचंही तेच, मंदिर आहे, त्यांचे निर्णय धर्मग्रंथ आहेत आणि ब्राह्मण आहे. कुठल्याही धर्माचा विचार करा, ह्या 3 गोष्टी आहेत. बौद्धांनीही बाबासाहेबांचा ग्रंथ दिला म्हणजे एक गरज पूर्ण केली. लोकांनी हळूहळू विहार बांधली आणि मग सारा थप्पच झाला. मग बाकी पुढे काही झालं नाही. एखादी शाळा असली, शाळेत विद्यार्थी असले, पुस्तकं असली आणि मास्तरच नसेल तर काय होतं? तसं आमच्या विहाराचं झालं. तिथे मास्तरच नाहीत, धर्मप्रचारकच नाहीत. ते घडवण्याची बाबासाहेबांची भूमिका होती, आम्ही तो विचारच केला नाही. कोणीही एकही आम्ही धर्मप्रचारक घडवला नाही भारतीय लोकांनी 60 वर्षांमध्ये. नॉट अ सिंगल सोल. लोक मग इच्छेने आता बुद्ध धर्मात भिक्षू असतात, लागले बनायला. शिकलं कोणी नाही. जसा एखाद्या फादरला बायबलचा अभ्यास नसेल तर तो फादर होईल का? एखाद्या मौलवीला कुराणाचा अभ्यास नसेल तर तो मौलवी होईल का? एखाद्या ब्राह्मण पुरोहिताला त्याच्या गीतेचा किंवा दुसऱ्या धर्मशास्त्राचा अभ्यास नसेल तर तो पुरोहित होईल का? नाही होणार. त्याप्रमाणे भिक्षूंना कुठला अभ्यास असला पाहिजे? त्रिपिटकाचा अभ्यास असला पाहिजे. आणि माझ्या पाहण्यामध्ये असं आलेलं आहे की भिक्षू त्रिपिटक वाचतच नाहीत, बघतही नाहीत. त्याचं अध्ययन करणं तर फार दूरची गोष्ट. आणि भिक्षूंना मी हा प्रश्न विचारतो, त्रिपिटकाचं काही वाचलं का म्हणून? नाही वाचलेलं.
फक्त एवढं ठासून सांगतात त्रिपिटकामध्ये एवढे ग्रंथ आहेत आणि त्याचे एवढे भाग होतात, मग सुत्त पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे आणि वगैरे 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 सारं सांगून मोकळे होतात. पण त्याच्यात काय आहे ते तुम्ही जाणलं पाहिजे आणि त्या क्षमतेवरती पात्रतेवरती लोकांना शिकवलं पाहिजे. म्हणून भारतामध्ये भिक्षू संघ निर्माण झाला नाही. जरी फिरणारे लोक भरपूर असले तरीही कोणीही सक्षम भिक्षू नाही, कारण धर्मग्रंथच माहीत नाही, तोच वाचला नाही, तोच समजला नाही, नुसतीच वस्त्र घालून तुम्ही पूजा अर्चा करायला लागला, पुरोहितगिरी करायला लागला, त्यापेक्षा दुसरं काही नाही. ही उणीव या समाजामधली आहे, म्हणून बुद्धधर्म वाढत नाही आणि ती उणीव घालवण्याचा आपण प्रयत्न केला नाही. तर ते एक महत्त्वाचं कारण आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या धर्मग्रंथाचा अभ्यास करणं गरजेचं होतं. तो अभ्यास आपण सुरू केला. त्याला आता 1 वर्षाहून अधिक काळ उलटून गेलेला आहे, कदाचित आणखी 1 वर्ष लागेल तो संपवायला, पण त्याची फार आवश्यकता आहे. आणि आजपर्यंत आपण या ग्रंथाचे 2 भाग संपवलेले आहेत आणि 3ऱ्या भागाचा अभ्यास सुरू केला होता. त्यामध्ये बाबासाहेबांनी धम्म म्हणजे काय याची सूत्र मांडलेली आहेत. त्यातलं पहिलं सूत्र आपण बघितलं होतं, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. दुसरं प्रकरण बघितलं होतं, जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म. मनुष्य परिपूर्ण होऊ शकतो. ह्युमन बीइंग कॅन बी अ परफेक्ट बीइंग. हे बुद्ध धर्मामध्ये आहे. मनुष्य पूर्णत्वाला पोचू शकतो. मग ती पूर्णत्व कसं साधायचं हे शिकवणारा धम्म आहे. नंतर आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास केला होता, निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाण याचा अर्थ आहे सर्व सुखाची अवस्था. सर्व सुखी मनुष्य होऊ शकतो या जीवनामध्ये, हे त्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा आपण अभ्यास केला. पुढे आपण निब्बाण प्राप्त करण्यासाठी तृष्णा त्याग करावा लागतो. मग तृष्णा त्याग करणं हा धम्म आहे असं बाबासाहेबांनी याच्यात लिहिलं आहे. तेही आपण लक्षात घेतलं. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मान्य म्हणजे धम्म. संस्कार म्हणजे आपल्या मनावरती झालेले परिणाम हे अशाश्वत आहेत, कायम टिकणारे नाहीत, ते बदलू शकतात, त्याचं परिवर्तन होतं. हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे की आपला हा स्वभाव पण बदलू शकतो, आपलं भविष्य पण बदलू शकतो, आपलं पुढचं जीवन आपण बदलू शकतो. कारण हे संस्कार जसं जीवन घडवतात त्या संस्कारामध्ये बदल करण्याचे सारी ताकद, सारे अधिकार आपल्या हातामध्ये आहेत. हे आपण बघितलं. बाबासाहेब इतक्या बारकाईने लिहिलेलं आहे पहा. आणि त्यानंतर आपण याच प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो होतो. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असं मान्य म्हणजे धर्म. कर्म सिद्धांत हा बौद्ध धर्माचा सर्वात मुख्य सिद्धांत आहे आचरणाच्या दृष्टीनं. बाकीची सत्य त्याच्यामध्ये आहेत भरपूर, पण माणसाच्या आचरणाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धांत. आणि जेव्हा भगवान बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांना हा कुठलं ज्ञान झालं, तर त्या रात्रीच्या कालखंडाच्या 3 प्रहारामध्ये त्यांना 3 प्रकारचं ज्ञान झालेलं होतं. त्यामध्ये प्रतीत्य समुत्पादाचं ज्ञान हे प्रमुख ज्ञान होतं. प्रतीत्य समुत्पाद असं मराठीमध्ये, संस्कृतमध्ये म्हणतात, पालीमध्ये म्हणतात पतिच्य समुत्पाद, आणि इंग्लिशमध्ये त्याचा अनुवाद होतो कंडिशन्ड को प्रोडक्शन. थोडक्यामध्ये लोक कधी अनुवाद करतात थिअरी ऑफ कॉज अँड इफेक्ट, परंतु हा अनुवाद कॉज अँड इफेक्ट हा अपुरा आहे, तो पूर्ण अनुवाद नाही, फक्त त्यातला एक आस्पेक्ट आहे, म्हणून तो करेक्ट अनुवाद नाही. बुद्धांना कॉज अँड इफेक्ट शिकवलं, नो, दॅट इज रॉंग. बुद्धांना कंडिशन्ड को प्रोडक्शन शिकवलं. हा फरक थोडासा लक्षात घ्यावा लागतो. लोक अनेकदा मी ऐकतो आणि या विषयावरती बोलताना बरेच विद्वान हेच म्हणतात, बुद्धानं कार्यकारण भाव शिकवला.
कारण घडतं त्याचा परिणाम होतो, कारण घडतं त्याचा परिणाम होतो. हा कार्यकारण भाग बुद्धाचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. तासनतास लोक बोलताना ऐकलेत मी, आणि त्यांचं ते अज्ञान बघून मोठं वाईट वाटलं की त्यांना बुद्धाचा मूळ सिद्धांत नीट समजून घेता आला नाही. याची परिस्थिती आहे बरं. बुद्धानं सांगितलं पतिच्च समुत्पाद, कंडिशन को प्रोडक्शन. हे आपल्या लक्षात यावं म्हणून थोडंसं समजावून सांगतो आणि मग आपण थोडेसे पुढे जाऊ. तर हे ज्ञान बुद्धानं जाणलं. संबोधी याला म्हणतात. बुद्धाला संबोधीची प्राप्ती झाली ते याला म्हणतात. स्वतःच्या प्रयत्नाने केली म्हणून स्वयं बोधी, स्वतः प्राप्त केलेली बोधी. त्यांच्यापासून शिकून आपण जेव्हा प्राप्त करतो तेव्हा त्याला म्हणतात फक्त बोधी. बोधी ज्ञान झालं, मनुष्य दुःखातून मुक्त झाला. हा महत्त्वाचा सिद्धांत बुद्धानं म्हणताना सर्व मनुष्य जातीच्या सर्व दुःखांच्या विनाशाचा मूळ शोधून काढलं. हे मूळ आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि हे मनुष्य करू शकतो. हे अतिशय आश्चर्यकारक सत्य बुद्धानं समाजापुढे प्रकट केलं. कुठलाही धर्म तिथपर्यंत पोचला नाही, कुठलाच धर्म. हे मुद्दाम लक्षात घ्या. मी वारंवार ते सांगत असतो यासाठी की नीट समजलं पाहिजे म्हणून. आज विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे कार्यकारण भाव मांडून, पण विज्ञानानं फक्त कार्यकारण भावच म्हटलेला आहे. बुद्ध पलीकडे गेलेले आहेत, त्याच्याही पलीकडे. आणि आत्ता आधुनिक काळामध्ये वैज्ञानिक फिजिसिस्ट जे आहेत, विश्वाचा विचार करणारे गणितज्ञ आणि पदार्थ विज्ञानशास्त्रज्ञ ज्याला फिजिसिस्ट म्हणतात, ही मंडळी आत्ता या विषयावर आलेली आहे की द युनिवर्स इज नॉट ओनली मटेरियल. नुसतं भौतिक पदार्थ नाही विश्व. इट्स नॉट ओनली एनर्जी, मटेरियल एनर्जी एक्सप्रेसिंग इटसेल्फ इन डिफरंट फॉर्म्स. असं नाही ते की मटेरियल एनर्जी, भौतिक शक्ती निरनिराळ्या स्वरूपात प्रगट होते, ठोस वस्तूच्यामध्ये आणि इतरही प्रकाश किंवा वगैरेच्या होती पद्धतीनं. प्रकाश हा भौतिकच मानलेला आहे, आवाजही भौतिकच मानलेला आहे, आकाश हे भौतिकच मानलेलं आहे. एव्हरीथिंग इज मटेरियल. अशा प्रकारची शास्त्रज्ञांची भूमिका होती. आता त्याच्यात बदल झालेला आहे. गेल्या 20-1 वर्षापासून शास्त्रज्ञ वेगळा विचार करतात. नुसतं मटेरियल नाही, तर त्यामध्ये एक कॉन्शियस नावाची एक चेतनाशक्तीसुद्धा आहे. वैश्विक चेतनाशक्ती या पद्धतीने ते आता कॉन्शियसनेसकडे पाहायला लागलेले आहेत. आणि कॉन्शियसनेसच्या साह्याशिवाय बीइंग असत नाही, प्राणी असत नाही. हे सत्य आत्ता वैज्ञानिक शिकवतात, जाणतात. हे बुद्धानं 2500 वर्षापूर्वी जाणलं. हा फार मोठा फरक आहे. जगातला कुठलाही धर्मसंस्थापक वैज्ञानिक नव्हता. त्या सत्याच्या मुळाशी जाण्याची त्याची प्रवृत्ती नव्हती. ते कार्य बुद्धानं केलेलं आहे. म्हणून बुद्ध धर्म सर्वांच्यापेक्षा वेगळा आहे. कर्म हे नुसतं कॉज नाही, कारण नाही. तर ते कारण आहे, परंतु ते कारण फलद्रूप होतं, फूषण होतं त्याचं, प्रत्यक्षाचा परिणाम होतो. तो मात्र विशिष्ट परिस्थितीमध्ये कंडिशनिंग. कंडिशनिंग म्हणजे काय? विशिष्ट परिस्थिती. आणि त्या कंडिशनिंगमध्ये कॉज, एखादं कारण जे आहे ते मग त्याचे परिणाम प्रगट करतं. त्यामुळं कारणाचे परिणाम प्रगट होतात त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये. परिस्थिती नसेल तर कारण संपलं, त्याचा परिणाम प्रगट होणार नाही. त्याचं एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. आपण एखादं बी घेतलं, आपल्याला माहिती आहे की बीज अंकुरतं, त्याच्यातून वृक्ष निर्माण होतो. ते या फरशीवरती टाकलं तर कारण आहे, बीजापासून वृक्ष होतो. ह्या फरशीवरती बीजापासून वृक्ष होणार आहे का? नाही होणार. त्या कोरड्या मातीमध्ये टाकलं, बीजापासून वृक्ष होणार आहे का? नाही होणार. त्या बीजाचा वृक्ष व्हायचं असेल, ते कारण
फलद्रूप व्हायचं असेल, कारणाचा परिणाम व्हायचा असेल त्या बीजाचा, तर त्याला परिस्थिती लागते, सराउंडिंग लागतं. कोणतं सराउंडिंग लागतं? भुसभुशीत जमीन पाहिजे, त्यामध्ये पाणी असलं पाहिजे, प्रकाश मिळाला पाहिजे, हवा मिळाली पाहिजे. अशा ह्या 4 गोष्टी जेव्हा एकत्रित येऊन त्याचं एक ॲटमॉस्फिअर बनते, एक वातावरण बनतं, एक परिस्थिती निर्माण होते, त्यामध्ये ते बीज आहे ते अंकुरतं आणि त्याचा वृक्ष होतो. हे बरोबर आहे. म्हणून परिणाम घडण्यासाठी परिस्थिती आवश्यक आहे विशिष्ट प्रकारची. ती परिस्थिती नसेल तर कारणाचा परिणाम होत नाही. म्हणून बुद्धानं नुसता कार्यकारण भाव नाही सांगितला, बुद्धानं सांगितलं कंडिशन को प्रोडक्शन. विशिष्ट परिस्थितीमध्ये कारण जे आहे त्याचा परिणाम होतो. आणि हा अतिशय विलक्षण सिद्धांत साऱ्या विश्वाला लागू होतो, हे बुद्धाचं म्हणणं आहे. आणि आज सायंटिस्ट ते मान्य करतात. विश्व अनंत आहे, एंडलेस. आपली पृथ्वी त्याच्यातला एक टायनी पदार्थ आहे, अतिशय अल्प स्वरूपातला पदार्थ आहे. विश्व तर प्रचंड आहे. सूर्य एकच नाही, अनेक सूर्यमालिका आहेत. त्यात जाणणं समजणं माणसाच्या शक्तीच्या पलीकडचं आहे. म्हणून माणसं यंत्र निर्माण करत चाललं आहे, परंतु यंत्रांना मर्यादा आहेत, ते नाही बघू शकत. पण एक गोष्ट आता सत्य झाली की आकाश काही खाली नाही, एम्प्टी नाही, इट्स फुल ऑफ एनर्जी. आणि इतकी वास्ट आहे की त्याचा अंतच नाही. हे बुद्धानं त्या काळामध्ये सांगितलं. विश्व अनंत आहे, ते कोणीही केलेलं नाही, त्याचा कर्ता आणि संचालक कोणीच नाही. तो केवळ भ्रम आहे, ती फक्त माणसाची कल्पना आहे. बाकीच्या सर्व धर्मांनी काय म्हटलं? ईश्वर आहे, त्यानं सारं विश्व निर्माण केलं, त्यानं सारे प्राणी निर्माण केले. ते आपल्या कल्पनेमध्ये अडकले. म्हणून या दृष्टीनं असं बोलणारे धर्म सत्य नाहीत. काही लक्षात येतं आपलं? ते सत्य नाहीत. त्यांची मान्यताच पहिली चुकीची आहे. म्हणून बुद्धानं निक्षून सांगितलं, देर इज नो क्रिएटर. निर्माता कोणी नाही. आणि ईश्वर नावाचा निर्माता असं तुम्ही समजत असाल तर ती पूर्णपणे चुकीचं आहे. ती केवळ कल्पना आहे. विश्व अनंत आहे, ते काही आपल्या आवाक्यामध्ये येत नाही. शिवाय ते गतिमान आहे. ही तर अजब गोष्ट बुद्धाने त्या काळात सांगितलं. गतिमान आहे, एव्हर मुव्हिंग अबाउट, सतत परिवर्तन पावणारे, सतत बदलत जाणारे, स्थिर शांत काहीच नाही. वैज्ञानिकांना वाटत होतं की नाही, या पृथ्वीचा सुद्धा शेवटचा एखादा घटक असेल, बिल्डिंग ब्लॉक असेल. घर बांधलं आहे, पहिली वीट कोणीतरी निर्माण केली असेल ना, मग पहिली वीट कोणती तरी असेल या विश्वाची. शोधत राहिले आणि शास्त्रज्ञांना सापडला ॲटम. अरे हीच तर पहिली वीट आहे, ती देवाने निर्माण केली आणि त्याच्यापासून विश्व निर्माण झालं म्हणून. फर्स्ट कॉज असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, सायन्समध्ये फर्स्ट कॉज. पण पुढे आता मनुष्य शोधकच होता, ही फार मोठी गोष्ट आहे. शोधत गेला, खरंच फर्स्ट आहे का? ॲटमही फोडला. हे बरोबर आहे, ॲटमही फोडला आणि दंग झाले फोडणारे. अरे त्या ॲटममध्ये सुद्धा काही स्थिर नाही. इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, आणि ते सारे विशिष्ट परिस्थितीमध्ये सतत फिरत असतात, काही स्थिर नाही. मग कोणतं फर्स्ट कॉज? कोणतं आद्य कारण? कोणती पहिली वीट? नाहीच. मुळामध्ये सारं विश्व सतत परिभ्रमण करणार आहे, मुव्हिंग अबाउट, परपेच्युअल. हे शास्त्रज्ञ आज जाणतात, ते बुद्धानं त्या काळामध्ये जाणलं. कोणती लॅबॉरेटरी होती त्यांच्याकडे? कोणती लॅबॉरेटरी होती आणि कोणता कारखाना होता इन्स्ट्रुमेंट करणारा? त्यांची लॅबॉरेटरी होतं त्यांचं मन, त्यांचा कारखाना होता त्यांचे प्रयत्न,
आणि तेच बुद्धानं सर्वांना सांगितलं, अरे मन तुझ्याजवळ आहे, कारखानाही तुझ्याजवळ आहे, कर तुझं तू भलं, कशाला कोणाच्या नादी लागतो. हे शिकवणारा बुद्ध आहे. बाकीचे कुठले धर्म, अरे कशाला काय करतोस, काही करू नकोस, त्याची पूजा अर्चा करतो, देईल तुला सुख, मागत राहा फक्त, आहे ना भानगड. आणि हा दृष्टीनं सारा भारतवर्ष भिकाऱ्यांचा देश आहे. इथे नुसते मागत राहतात. आणि हे मागायचं कसं, समारंभपूर्वक, म्हणून समारंभाला तोटाच नाही. इथे कष्ट करून पैसा नाही मिळत. लक्ष्मीची पूजा करा, आणि लक्ष्मी वर्षातून बाहेर पडते, सगळीकडे फिरते. ज्या घरात प्रकाश असेल तिथेच जाते, जिथे नसेल तिथे जात नाही, की झाली दिवाळी सुरू. नाही कळलं? किती मोठा लोभ आहे, किती मोठं अज्ञान आहे. आणि हल्ली कालच मला मुंबईमध्ये ऐकायला मिळेल की काही बौद्ध लोक आता म्हणायला लागले, नाही दिवाळी हा बौद्धांचा सण आहे म्हणून. आता काय करायचं या लोकांना, सत्य कळतच नाही, इतके अज्ञानी लोक आहे. मग संपत्ती जर दिवे लावण्याच्या घरात जाते, तर सारे मुसलमान, सारे ख्रिश्चन हे गरीबच रासायला पाहिजेत, नको का? साधा नाही, म्हणजे लक्ष्मीने जायलाच नको तिथे. किती माणसांना अज्ञान जोपासावं आणि किती त्या अज्ञानामध्ये अहंकार बाळगावा, याला काही मर्यादा आहे की नाही? बुद्धाने याला म्हटलं की हे अज्ञान त्यांच्या दुःखाचं कारण आहे. नाही लक्षात आलं? हे अज्ञान त्यांच्या दुःखाचं कारण आहे. त्यांना कार्यकारण भाव कळत नाही, त्यांना आपल्या मनाची शक्ती माहीत नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण लागतंच, आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये ते वाढत असतं, हे कळत नाही त्यांना. आणि या दृष्टीनं अविद्या सगळीकडे आहे. अविद्येचा संस्कार प्रत्येक जन्मलेल्या माणसावरती झालेला आहे. अविद्येमध्येच तो जन्मतो, आणि अविद्येमध्येच धडपडत जगतो, आणि अविद्येमध्येच मरतो. हे जगाचं सत्य आहे. विद्या प्राप्त करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे मनाच्या रूपानं, पण त्या मार्गानं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बुद्ध धर्म इतका सायंटिफिक असूनही अनेक माणसं बेफिकीर, खास बौद्ध समाजामधली तरुण वर्गसुद्धा तसाच बेफिकीर. आम्हाला काही बुद्ध धर्माचं घेणं देणं आहे. आमचे मित्रमैत्रिणी इतर धर्माचे आहेत, त्यांच्याबरोबर वावरताना कुठे आपल्या धर्माचं करत बसन, मागत बसन, सर्वांना समान मानायचं, सर्व धर्म समान आहेत, बस गेला वाहून पुरामध्ये. ही परिस्थिती आहे. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि जगायचं सुखानं जगण्याची विद्या जगामध्ये फक्त एकाच माणसानं दिली, त्याचं नाव बुद्ध. आणि त्याला तुम्ही त्या अज्ञानी लोकांच्या बरोबर बसवता, आहे ना गंमत? म्हणजे आपलं अज्ञान किती मोठं आहे ते पहा. हे अज्ञान आपल्याला पाहायला शिकलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये खास प्रकरण लिहिलं की कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. मागणे म्हणजे धम्म होय. थोडंसं विश्लेषण त्यांनी याच्यात केलेलं आहे, ते धर्मग्रंथामध्ये आलेलं आहे, पाली त्रिपिटकामध्ये. या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, खालील घटनांनी ती सिद्ध होते. साऱ्या विश्वामध्ये एक शिस्त आहे, एक डिसिप्लिन आहे, एक प्रोसेस आहे सेट. कुठली? आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मनासारखी फिरते का? कधी गेली इकडे, कधी गेली तिकडे, कधी मागे फिरली, असा काही प्रकार आहे का? विशिष्ट कक्षा, ऑर्बिट आणि विशिष्ट गती ही चिरंतन चालू आहे, त्याच्यात बदल होत नाही. त्याच्यात एवढासा जरी बदल झाला, आपण कुठेच असणार नाही, केव्हा संपून जाऊ पत्ताही लागायचा नाही आपल्याला. नुसती पृथ्वीची उष्णता वाढायला लागली माणसाच्या करणीमुळं, माणसाच्या मूर्खपणाच्या करणीमुळं पृथ्वीची उष्णता वाढायला लागली आहे, अर्थ वॉर्मिंग, त्याचे दुष्परिणाम इतके व्हायला लागलेले आहेत, तरी या प्राण्याला अक्कल येत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
सृष्टीच्या नियमात तुम्ही हस्तक्षेप केला की त्याचे दुष्परिणाम होणारच आहे. ते कंडिशनिंग, ती सिस्टम तुम्ही डिस्टर्ब केली की तो डिस्टर्बन्स तुम्हाला भोवणारच आहे. म्हणून साऱ्या सृष्टीमध्ये एक विशिष्ट नियम आहे. गती आहे, ऑर्बिट आहे, आकर्षण आहे, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो, देतं ना, इलेक्ट्रॉनिक स्पीड आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टींना ते विश्व सुव्यवस्थित चाललेलं आहे. त्यालाच बुद्धानं त्या काळामध्ये म्हटलं की हा आहे विश्वनियम. विश्वाचा एक नियम आहे. नियमाप्रमाणे विश्व चालतं, मर्जीप्रमाणे नाही चालत. तिथे स्वच्छंदीपणा अजिबात नाही आहे. कुठल्या धर्माला कळलं आहे? कोणालाच कळलं नाही. सारे धर्म म्हणतात देवानं निर्माण केलं. बुद्ध म्हणतात तसं नाही आहे. त्याचे नियम आहेत, ते स्वयंभू आहेत, निर्माण झालेलं आहे, कोणी निर्माता नाही. आणि विशिष्ट नियमाप्रमाणे त्या विश्वाचं सारं संचालन होतं, चालचलन होतं. तुम्हाला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. त्या नियमांचा वापर करून तुम्ही काही त्याचा लाभ निर्माण करून घ्याल, काही फायदा करून घ्याल, पण ते नियम तुम्हाला बदलता येत नाहीत. गुरुत्वाकर्षण बदलता येऊ शकतं? नाही बदलता येऊ शकतं. वातावरण जे आहे त्याच्यात काही फेरफार करता येऊ शकतो? नाही करता येऊ शकतं. प्रकाशामध्ये काही बदल करता येऊ शकतो? नाही करता येऊ शकतं. तर ते ज्या नियमाप्रमाणे ह्या शक्ती काम करतात, ती ऑपरेटिव्ह एनर्जी जी आहे, त्यांचं ऑपरेशन प्रोसेस लक्षात घेऊन तुम्ही त्याचा वापर करू शकता. यापेक्षा तुमच्या हातामध्ये काही नाही. आणि ते माणसाचं वैज्ञानिक ज्ञान आहे. पुढे ते म्हणतात ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात. वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून बीज निर्माण होतं. एक नियम आहे, एक सिस्टम आहे तिथे, जी मगाशी आपल्याला सांगितली की बीजापासून फळ निर्माण होतं, परंतु फरशीवरती नाही होत, दगडावरती नाही होत. एक सिस्टम आहे तिथे जी आपण लक्षात घेतली. त्यामुळं ह्या सृष्टीमध्ये हा दुसरा एक नियम आहे. त्याला हा बुद्धाच्या काळात म्हटलं आहे ऋतुनियम. ऋतू आहेत, आपल्याला तो शब्द माहीत आहे. पावसाळा ऋतू, हिवाळा ऋतू, उन्हाळा ऋतू, हे असं आपल्याला माहीत आहे. हे ऋतू आहेत. हे बुद्धाने त्या काळामध्ये जाणावं म्हणजे आश्चर्यच आहे ना एकदम. त्याचं कारण जाणावं. ऋतू तर लोकांना माहीत होते तेव्हा, ते कळत होतं. वरवर जे दिसतं अनुभव असेल ते सर्वांना कळत होतं, परंतु त्याचं मूळ जाणणं हे अवघड होतं. ते बुद्धानं जाणलं. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीजनियम असे संबोधतात. हे बुद्ध धर्मात आलेलं आहे. बीजांचा नियम आहे, बीजांचा वृक्ष होतो नियम आहे, ऋतूचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. आणि मग तोच नियम पुढे समाजामध्ये उतरतो. त्यामध्ये म्हटलेलं आहे की समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो, इथे बुद्ध नीतिनियमावरती येतात. की सृष्टीमध्ये मनुष्य प्राण्यांच्यामध्ये सुद्धा एक नीतिनियम आहे. बायोलॉजिकल आस्पेक्ट हा सृष्टीच्या अस्तित्वातला एक महत्त्वाचा घटक आहे. ज्यामधून प्राणी उत्पन्न होतात. प्राणीशास्त्र आपण त्याला ओळखतो बायोलॉजी म्हणजे. हे सृष्टीचं एक अंग आहे, पार्ट अँड पार्सल आहे. आणि तेही विशिष्ट नियमाप्रमाणे चालतं, वाटेल तसं चालत नाही. आणि मग ते प्राणी जे जन्मास येतात किंवा अस्तित्वात येतात त्यांनाही विशिष्ट पद्धतीनं जगावं लागतं, नाहीतर तेही मुश्किल आहे. सगळीकडे नियम आहे. म्हणून समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे, नीतीचा नियम आहे बुद्ध म्हणतात. तो कसा उत्पन्न होतो, तो कसा राखला जातो. मग त्याची उत्तरं कसं बाबासाहेबांनी पुढे छान लिहिलं आहे बा. ते म्हणतात जे ईश्वराच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला
आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक व नैतिक नियमांचा कर्ता आहे. सारं त्याच्यावरती सोपवून दिलं, हा मोकळा. ही परिस्थिती आहे. आपल्या हातात काहीच नाही. सुख आपल्या हातात कुठे आहे? त्याची मर्जी. दुःख त्याला इलाज नाही, त्याची मर्जी. असं रडत रडत जीवणारी माणसं किती आहेत? जन्मास येतात रडत रडत, कुणी हसत जन्मास येत नाही. हे तर बरोबर आहे. रडल्याशिवाय जीवच सुरू होत नाही ना. आतमध्ये ठीक होतं, पण बाहेरच्या वातावरणामध्ये रडण्याशिवाय जगताच येत नाही. नाही कळलं? म्हणून मनुष्य रडत जन्मास येतो आणि पुढे रडत रडत जगतो मरेपर्यंत. का? स्वतः जबाबदारीच घेत नाही, समजूनच घेत नाही, जाणण्याचा प्रयत्न करत नाही. सारं सोपवून दिलं ईश्वरावरती. आणि शेवटी मग फार म्हातारं झालं, काहीच करता येणार नाही. कधी घेऊन जातोस बाबा, ही भाषा बोलतात लोक. मरताना लवकर मरण नाही आलं तर इतके वैतागून जातात. एकदाचा घेऊन जा, कधीतरी घेऊन जा, ही भाषा करायला लागतात. काय आयुष्यभर मिळवलं? रडणं, दुःख. म्हणून बुद्धानं सांगितलं की या दुःख तर तुम्हाला नको आहे आणि ते तुम्हाला सोडत नाही. खरं म्हटलं तुम्ही त्याला सोडत नाही. उलट आहे बरं. दुःख केव्हाही तुम्हाला सोडू शकतं तुम्ही सोडवलं तर, पण तुम्हीच त्याला धरून ठेवलेलं आहे. सुटेल कसं ते? आणि त्यासाठी धर्म, कर्म, विधी, समारंभ, तीर्थयात्रा, साऱ्या कर्मकांडांचा तुम्ही प्रचंड निर्मिती करून ठेवली आहे आणि त्या दुःखाला धरून ठेवलेला आहे. काय अजब आहे माणसाचा स्वभाव. दुःख नको म्हणतो आणि दुःखाला धरून ठेवतो. म्हणून ईश्वराला मानणं किती धोक्याचं आहे ते त्याच्यावरून लक्षात येईल. किती धोका आहे तो. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरीय आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जगात नीतिमत्ता कशी जगते, कायम राहते? ईश्वराच्यामुळं. त्या ईश्वराला मनुष्य मानतो, नैतिक जीवन जगतो. पण आपल्याला माहीत आहे ईश्वराला मानणारे काही सारेच नैतिक जीवन जगतात का? ईश्वराला मानणारे चोर नाहीत, ईश्वराला मानणारे लफंगे नाहीत, ईश्वराला मानणारे व्यसनी नाहीत. आहेत ना सर. त्यामुळं त्याला मानणारे सुद्धा सरळ जगत नाहीत. म्हणून हे तितकंसं खरं नाही. त्यामुळे ईश्वराच्यामुळं नैतिक व्यवस्था टिकते, माणसं नैतिक बनतात, हे खोटं आहे. व्यवहारात खोटं दिसतं तर. दोन माणसं ईश्वराला मानणारी नैतिक वागत नाहीत. नाहीतर हे असे प्रकार घडले नसते. कोणी चोर राहिला नसता, कोणी बदमाश राहिला नसता, कोणी माणुसकीच्या विरोधात वागला नसता. पण त्याच धर्माचं नाव घेऊन ते माणुसकीच्या विरोधात वागतात. देवांच्याबद्दलही भांडणं. माझा देव वेगळा आणि तुझा देव वेगळा. भारतामध्ये आता वाटून देव घेण्याची सुद्धा मोठी मुश्किलात झालेली आहे. 33 कोटी लोकसंख्या तेवढी नाही, कोणाकोणाला वाटून घ्यायचं. म्हणून इथे साऱ्यांच्याच नादी लागतात. देवांची नावंसुद्धा माहीत नाहीत लोकांना. तर आता 33 कोटीची नावं कधी याद करणार तुम्ही? कधी आठवणार? कोणत्या शाळेमध्ये शिकवतो? कुठेच नाही. हा नुसता कल्पनांचा घोटाळा आहे, भ्रम आहे. दुःखाला धरून ठेवण्याची माणसाची ती अज्ञानाची प्रवृत्ती आहे. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वर इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांचे विचार हे वरीलप्रमाणे असतात. ही व्याख्या मुळी समाधानकारक नाहीत. बाबासाहेबांची कॉमेंट आहे, हे म्हणणं काही समाधानकारक नाही, पटणारं नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल तर नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारामध्ये इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? ईश्वराच्या हातामध्ये त्याचाच कंट्रोल आहे. तो साऱ्या माणसांना सक्तीनं ते करायला लावेल ना, तसं वागायला लावेल? नाही होत तसं. म्हणून हे काही पटण्यासारखं नाही, हे काही खरं नाही. ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे, ईश्वरी नियमांचा व्यक्तीवरती काय अधिकार आहे, हे संयुक्तिक प्रश्न आहेत.
परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तरे नाहीत. बुद्धाने ईश्वर नाकारला तो या पद्धतीनं, त्यांच्यावर उत्तरच नाहीत. जर ईश्वरानं तुम्हाला तसं वागायला शिकवलं आहे, त्यांनीच नियम केलेला आहे, सत्यानं वागा, का सारी माणसं वागत नाही त्याला मानणारी? एक तर मग तो ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काही पक्का मनुष्य नसेल, अंमलबजावणी करणारा. ही इज नॉट गुड ॲडमिनिस्ट्रेटर, ही कॅनॉट बी CEO. अशी परिस्थिती होऊन बसते ना. स्वतः केलेले नियमची अंमलबजावणी करता येत नाही म्हणजे काय? त्यामुळे ही केवळ कल्पना आहे आणि त्या कल्पनेमध्ये मनुष्य अडकलेला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला. मोठी अडचण आहे ना. मग ईश्वराला मानणाऱ्या लोकांनी त्या सिद्धांतामध्येच बदल केला, दुरुस्ती केली सोयीची. कोणती? असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या कार्याचा आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तो या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ कारण आहे, इथपर्यंत सांगतात. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीचा आरंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य त्याने माणसाला बहाल केले. मी नियम केले, आता पाळायचे तर पाळण्यात नका भाऊ, ते तुमचं काम म्हणून, असं म्हणून यांनी आपली सुटका करून घेतली. आणि नाही, ईश्वरानं केलं बरोबर, पण माणसं करत नाही, त्याला काय आहे, मनुष्य जबाबदार आहे म्हणून. म्हणून नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तो दोष सृष्टीचा नाही, तर तो ईश्वराचा नाही, तो माणसाचा दोष आहे, असा त्याने वेगळाच अर्थ काढला आणि आपली सुटका करून घेतली. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी म्हणजे नैतिक जबाबदारी पडत नाही एवढंच, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वरानं आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? का त्यांना सोडून द्यावं, तुम्ही करा नाही तर नका करू म्हणून, आणि स्वतः गैरहजर असावा? असा गैरहजर ईश्वर काही उपयोगाचा कामा नाही. आणि लोक काय म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे ईश्वर आहे. म्हणजे किती माणसानं थापा मारावे आपल्या अज्ञानामध्ये, त्याला काही भरोसा राहिलेला नाही. म्हणून अशा ॲब्सेंट गॉड नको आहे म्हणे. बाबासाहेबांनी ते शब्द कोणता वापरला? कुठे गेलं? त्यांनी म्हटलं आहे पहा, what is the use of such an absentee God? काय उपयोग अशा गायब झालेल्या परमेश्वराचा, अनुपस्थित परमेश्वराचा? तथा सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी वेगळे आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे की नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ते कर्मनियम सांभाळतो. माणसाचं कर्म हा नियम जो आहे तो ही व्यवस्था सांभाळतो. माणसं नैतिक का होतील? तर त्याला कर्मनियम कळला तो नैतिक होतील, कर्मनियम नाही कळला तर नैतिक होणार नाही. हा सृष्टीचा नियम अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावरती नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाणारे कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. या नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य कुशल कर्म करतो आणि नैतिक व्यवस्था चांगली असेल तर मनुष्य कुशल कर्म करतो, हा त्याचा अर्थ आहे. नाही कळत माणसाला ते.
त्याचं साधं उदाहरण आहे पहा, जी मनुष्य हालचाल करतो ते कर्म आहे. तुम्ही हात उगारला, काय होतं? कोणाला तरी दुःख होतं, भीती वाटते, भीती दुःख आहे. तुम्ही हात उगारला, दुःख निर्माण केलं. तुम्ही कोणाच्या पाठीवरती हात ठेवला, त्याला आनंद होतो, सुख वाटतं, सुख निर्माण केलं. मग हात उचलायचं आणि त्याचा वापर करण्याची जबाबदारी कोणाची? ईश्वराची. ही तर जबाबदारी तुमची आहे. हात नाही उगारला तर दुःख होणार नाही. तुम्ही कोणाला शिवी दिली, कोणाचा अपमान केला तोंडानं, दुःख निर्माण होईल. प्रशंसा केली, प्रेमाची भाषा बोलला तर सुख निर्माण होईल. तोंड तुमचं आहे, त्याचा वापर तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही तो चुकीचा केला, दुःख निर्माण होणार आहे. कुठे ईश्वराला वेठीस धरता? मनानं कोणाचं वाईट चिंतलं, दुःख निर्माण होणार आहे. मनानं कोणाच्या कल्याणाची कामना केली, सुख निर्माण होणार आहे. मनही तुमचं सुख आणि दुःख निर्माण करतं. ह्या माणसाच्या हालचाली, हे माणसाचं कार्य सुख आणि दुःख निर्माण होण्यास कारणीभूत आहे. हा बुद्धाचा सिद्धांत आहे. म्हणून मला सुखानं जगायचं की दुःखानं, हे माणसानं ठरवावं. आपण कोणाच्या तोंडात मारत राहायचं का, ते माणसानं ठरवावं. आणि तसं तोंडात मारत राहिला तर तोही मारच खाणार आहे, वाचणार नाही त्याच्यापासून. हे बरोबर आहे? हा तर माणसाचा अनुभव आहे. म्हणून बौद्ध बनणं म्हणजे जबाबदार बनणं मनुष्य म्हणून. हा सिद्धांत आपण लक्षात घ्या. जन्मानं नाही होत कोणी बौद्ध. जन्मानं जबाबदारी घ्यायचं कळतं का? नाही कळत ना. मग का जन्मानं बौद्ध म्हणता? हा पागलपणासुद्धा सोडून दिला पाहिजे. जन्मानं बौद्ध होत नाही, कर्मानं होतो. का? ते जबाबदारी घेण्याची अक्कल यावी लागते आणि ती जबाबदारी घेऊन जगावं लागतं, तेव्हा तो मनुष्य बौद्ध असतो. ही आपण जाता लक्षात घेतलं पाहिजे. तर हा अत्यंत महत्त्वाचा कर्मनियम बुद्धानं सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत, कुशल आणि अकुशल. कुशल आणि अकुशलचं थोडक्यात स्पष्टीकरण मी आपल्याला केलं. पण हे कुशल कर्मच आपल्या विकासाला कसं कारणीभूत होतं, अकुशल कर्म मनुष्य म्हणून आपल्या विकासाला कसं दाबून टाकतं, याचा विचार करण्यासाठी मात्र आपल्याला पुढच्या आठवड्यापर्यंत थांबावं लागणार आहे. आता आपला वेळ संपत आलेला आहे. म्हणून हे प्रकरण काही आपण इथे संपवत नाही. कुशल आणि कुशलाचा विचार करून मग पुढची जी काही बुद्धाची भूमिका आहे ती आपण लक्षात घेऊ. तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम.